गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आणि मेन म्हणजे पाऊस आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे तर खूप पाऊस आहे. आणि ऑब्वियसली आपल्याकडे म्हणजे पुणे मुंबईमध्ये पण खूप न्यूज चाललेल्या आहेत. खूप पाऊस आहे इकडे पण. तर म्हणजे इकडे तर जबरदस्त 10 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चाललेला आहे. आणि वातावरण हे खरं तर खूप छान छान झालेलं आहे, ग्रीन. पण सारखा सारखा पाऊस म्हटलं का चिडचिड व्हायला लागते. कारण की सगळीकडे नुसतं ओलं ओलं, कपडे वाळत नाही, काही नाही काही नाही. आता हे बऱ्याच बायका याला हे करतील, मान्य करतील की कपडे वाळण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि मेन म्हणजे अशा टायमिंगला पाऊस चालू होतो ना की जेव्हा आपल्याला स्कूलमधून आपले मुलं आणायचे असतात, अशा वेळेला पाऊस चालू होतो. किंवा माझ्या बाबतीत तर असं होतं ना, मी वरती कपडे टाकायला येते, थोडेफार वाळतात आणि लगेच पाऊस येतो. म्हणजे मी वरती येईपर्यंत सगळे कपडे परत ओले. हे जर पावसाळ्याची माझी गंमत आहे. तर हसो, हे असं काही आता चालूच राहणार आहे. पाऊस हे महत्त्वाचाच आहे आपल्यासाठी खूप. आणि वातावरण खरं तर खूप छान झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे आमच्याकडे पूर्ण गार्डन असं इतकं छान, म्हणजे पूर्ण खूप सुंदर झालेलं आहे. आणि आजही पाऊस येणार आहे आमच्याकडे. म्हटलं चला वरती टेरेसवर आलीच होती, तर म्हटलं चला आता एक छोटासा व्लॉग का होईना आपण आज शूट करूयात. कारण की खूप गॅप पडत चाललेला आहे आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये. आणि इकडे झाडे माझी खूप छान छान फुलली आहेत. बघू शकता तुम्ही इतके छान. माझ्याकडे झाड खूप आहे असं काही नाही आहे, पण जी काही आहे ना ते त्यांचा पुरेपूर मी त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते. तर असं आहे काहीसं. आता 10:15 झालेले आहे सकाळचे. आणि आता मला गौरवीला आणायला जायचं आहे 11 वाजता. तर आता आवडते पटापट आणि गौरवीला आणायला जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे गौरवी स्कूलमध्ये आता इतकी छान राहायला लागली आहे ना. म्हणजे काय झालं ना की स्टार्टिंगला ती 2-3 दिवस आहे ना एक्साइटमेंटमध्ये खूप छान राहिली वगैरे नाही का, गेली आर्यासोबत हे ते. आणि 2-3 दिवसानंतर आहे ना तिने एवढी नाटकं चालू केली ना की उठली का पहिले म्हणायची मम्मा मी आज स्कूलला जाणार नाही, किंवा रात्रीच म्हणायची मम्मा मी उद्या स्कूलला जाणार नाही. आणि मग ना असं करत करत तिने 2-3 दिवस ना खूप रडारड केली गाडीमध्ये जाताना हे ते. मग तिला थोडंसं चॉकलेट देऊन हे ते देऊन नाही का थोडंसं तिला पाठवलं. पण नंतर तिला समजलं 2-3 दिवसानंतर की आपण कितीही रडलं आणि काही झालं तरी आपल्याला स्कूलला मम्मा पाठवणारच आहे. म्हणून आता ती ना डायरेक्ट आता मला बोलायला लागली मम्मा मला आता ड्रेस घाला, मम्मा आता चल ना बॅग घे ना माझी बाहेर चल ना. आता असं आता म्हणजे चांगली रुटीनमध्ये आली आहे ती. आणि आता छान स्कूलला वगैरे पण जायला लागली आहे. तर स्कूल तिची अजून स्टार्टिंगला 2-2.5 तासच असते खरं तर. जाताना व्हॅनने जाते, पण मी येताना मी तिला ना घेऊन म्हणजे घ्यायला जाते मी खरं तर. कारण की व्हॅनची वाट पाहत पाहत खूप टाईम होतो. 2-2.5 तास एक्स्ट्राचं स्कूलमध्ये बसावं लागेल. म्हणून मग असं वाटतं की अजून लहान आहे आणि अजून स्टार्टिंगच आहे स्कूलची, अजून सवय पण नाही तिला. मग त्याच्यामुळे मग मी तिला घ्यायला जाते. नाही तर तशी व्हॅन पण आहे, आर्यासोबत येऊ शकते ती, पण मग मीच जाते घ्यायला तिला. असं वाटतं नको यार आपलं लेकरू एवढा वेळ एक्स्ट्राचं थांबायला, अजून सवय लागेपर्यंत. नंतर 1-2 महिन्यानंतर तर मी तिला व्हॅननेच आणणार आहे. पण आता सध्यापुरतं तरी मी तिला घ्यायला जाते. आणि कधी कधी असं होतं ना की एकदम जायच्या टायमिंगला पाऊस असतो किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी. पण म्हटलं ठीक आहे 1-2 महिने करूयात ॲडजस्ट, तिला घ्यायला जाऊयात. आणि मेन म्हणजे मला पण एवढं छान वाटतं ना तिला जेव्हा मी घ्यायला जाते ना, तर ती म्हणजे अगदी नाही का एवढी म्हणजे नाही का मम्मा आली आहे, मग मला मग आतमधूनच हाय करते. मग पाहते म्हणजे तिच्या पप्पांची जर सेकंड असते ते आम्ही दोघं पण घ्यायला जायचो. मग लगेच वरतून पाहणार पप्पा आले का, पप्पा मी आले हां थांबा हां, असं म्हणजे एवढं छान ना तिचं सगळ्या गोष्टी. तर खरंच म्हणजे आता पहिलंच वर्ष आहे आणि पहिलाच महिना आहे तिचा हा जाण्याचा. तर एवढं म्हणजे मलाही पर्सनली इतकं छान वाटतं ना तिच्या सगळ्या त्या ॲक्टिव्हिटीज बघून, भारी वाटतं. तर असं आहे आमच्या गौराबाईचं स्कूल रुटीन. तर चला आता टाईम झालेला आहे तिला घेण्याचा, मी आता जाते आणि तिला घेऊन येते. हॅलो, पप्पा नाही आले आज. टिफिन खाल्लं तू? खलज फिनिश केला. वरती नाही चढायचं, असं वरती नसं चढायचं. ऐक ना इकडे बघ ना, इकडे बघ ना. नाही बाबा चढायचं नाही, मग असं खाली पडून जातं माहिती का, असं चढायचं नसतं. इकडे बघ माझ्याकडे बघ. तू काय खाल्लं टिफिनमध्ये? हां हां मॅडमने प्यार केलं तुला, दुसऱ्या मॅडमने प्यार केलं. आणि टिफिन फिनिश केला तू? काय खाल्लं? काय खाल्लं तू?
भेंडी खाल्ली. तुला मजा आली? मजा केली तू? उद्या जायचं परत? उद्या स्कूलला जायचं? नाही आता नाही जायचं ना? जायचंय. आणि दीदी कुठे गेली? हा स्कूललाच आहे. बापरे. तू काय काय केलं स्कूलमध्ये? खेळली तू? जेवण केलं? अभ्यास केला? आणि झुला खेळली? अजून काय काय खेळली? झुला. मॅडमने मारलं? मारलं तुला? गो दुसऱ्या मॅडमने मारलं? कुठे मारलं बघू? हा प्यार करते? दुसरी मॅडम प्यार करते? बापरे मज्जा आहे मंगळवाराची. मी रोज गौराला सांगते ना की मॅडम चॉकलेट देणार आहे मग स्कूलला जा. ती मला रोज बोलते की मम्मा मला मॅडमने चॉकलेट नाही दिलं. ऐक 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 इकडे बघ ना, इकडे बघ. सरप्राईज आहे माझ्याकडे, सरप्राईज आहे. पाहिजे का? आहे आहे आहे. स्कूलमध्ये कशी छान राहते, घरी आल्यानंतर हे करते. हा सांग बरं. तू दीदीच्या क्लासमध्ये गेली होती का मला सांग पहिले. मोबाईल नाही भेटणार, मोबाईल नाही भेटणार. हा फोटो फोटो काढायचा. ठीक आहे काढ. धर. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. हा मी दिसते का? मी दिसते का? हॅलो हॅलो मी दिसते का? आता जवळ आहे थोडीशी. आमची गौरा आता फोटो काढते ना. आमची गौरा फोटो काढायला शिकली छान छान. अरे बापले अरे बापले. कशी कशी वाकून काढते, बसून काढते. अरे बापले अरे बापले. मी दिसते का त्याच्यामध्ये? आता बाश. आता खूप फोटो झाले. आता बाश नाही. अरे बाश नाही. अरे बाश नाही. हॅलो हॅलो गाईस. खूप दिवसानंतर आमच्याकडे ऊन पडलंय आणि खारुताई बघा कशी ओरडते. मला खूप दिवस हे माहीत नव्हतं की हा खारुताईचा आवाज आहे बरं का. पण ती आता माझ्या समोर आहे एक्झॅक्ट आणि ओरडते. मी इकडे तिकडे पाहत होती पण नंतर तिच्याकडे मी पाहिलं बारीक, तेव्हा मला समजलं की हा खारुताईचा आवाज आहे. हे बघा. कशी ओरडते. नाही आमच्या गार्डनमध्ये खूप खारुताई आहेत. आणि ऊन जरी आज पडलेलं असलं तरी पण आज पाऊस येणार आहे हे 100%. पण पावसाचाच हा फायदा घेत मी मस्तपैकी सगळे कपडे होते नव्हते सगळे बाहेर वाळत टाकलेत. परत पावसाचा काही भरोसा नसतो. छत्री खोलताना व्हिडिओ काढा. वा 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 वा. खूप पाऊस आला आहे आता आमच्याकडे. खूप पावसाला सुरुवात झालेली आहे. खूप कडक ऊन पडलं होतं आणि अचानक पावसा चालला आहे. आणि आता आर्याला पावसामध्ये थोडंसं भिजायचं आहे. तर आता आमची आर्या पावसामध्ये भिजणार आहे. ये चल पटकन पटकन खेळून घे. पाऊस चालू जोरात यायच्या अगोदर. छाता खोलते हुए फोटो निकालो बोल रही है. नहीं कर पाते ना इसलिए. चला झालं. कॉपी लेके आओ. काय बोलली? अरे कॉपी लेके आओ ना. असं बोलले मॅडम. मग तू काय बोलली? अरे बाई कुठे आहे? पाठीमागच्या पाठीमागे पाठीमागे. अरे बॅगमध्ये बॅगमध्ये मागच्या कप्प्यामध्ये. दुसऱ्या कप्प्यामध्ये. हां मग तू कॉपी का नाही नेली? कॉपी का नाही नेली तू? तू तुझी वही का नाही नेली? पण गेला होता ना. हां
का ग गौरा तू तुझी वही का नाही नेली हाँ तुझी कॉपी का नाही नेली तू मेरा कॉपी हां पापा ने मला बोले असे ठेवून द्या ना ठेवून दे बोलले हाँ कोण बोलले पप्पा पप्पा कधी बोलले बोलले थे हां हाँ मग आता उद्या घेऊन जाशील ना हाँ अभ्यास करशील ना हाँ नक्की नक्की पक्का मार्बल करून नाही येते ना हां मार्बल करून नाही येते ना बरे अभ्यास करून नाही येत नाही कोण नाही करून येत मी मार्बल मी मॅम सोबत करीन मॅम सोबत अभ्यास करशील का हाँ माझ्यासोबत नाही करणार